दिव्यांगांना राहायची व्यवस्था नाही. कारण घरात जर असन तर त्याच्या नावानं कोणीच जागा करून देत नाही. हं, जागा नावानं नाही म्हणून घरकुल भेटत नाही हं. आणि घरकुल नाही म्हणून बाहेर राहावं लागतं, भीक मागावं लागतं. अतिशय वाईट अवस्था येते कारण घरातला माणूस समाज मन अजून तयार झालं नाही स्वीकारण्यासाठी. स्वीकारायला. कारण ते शॉप आहे म्हणजे ते काय म्हणतं का मागच्या वर्षाचं मागच्या जन्मातलं जन्मीचं पाप आहे, शाप आहे. पापामुळं तो दिव्यांग झाला. ही एक मानसिकता आहे आणि अशा ह्याच्यामध्ये त्याला 2 पाय नसणारे, त्याला डोळेच नाही आहे, त्यानं डोळ्यानं कधी आईचा चेहरा पाहिला नसेल, काहिले सूर्य म्हणावं, कसं झाड असेल, हे आयुष्यात कधीच पाहायला भेटलं नाही. पाय नसणाऱ्या माणसानं कसं चालावं आम्ही खूप जवळून पाहिलं. घसत घासत 50 वर्ष गेली त्याला सायकल नाही भेटली हो. घासत जात आहे तो, रेंगत जात आहे. काय 75व्या वर्षामध्ये आम्ही मिळवलं तर ते कोणासाठी मिळवलं आहे? कर्णबधीर झाले, मूकबधीर झाले, आवाजच नाही, आवाज येतही नाही आणि आवाज देऊही शकत नाही. म्हणजे कोकिळाचा किंवा लता मंगेशकरचा आवाज कसा आहे, संगीत कसं आहे, पक्ष्यांचा आवाज कसा असतं, हे ज्याच्या कानावर आयुष्यात कधीच पडणार नाही. मतिमंद आहे, अतितीव्र आहे. एका एका घरी 4-4 दिव्यांग असे झोपलेले असते. आम्ही त्या नगरच्या देशमुख कुटुंबाकडे गेलो. एवढी जागा, आपला हा जो आहे ना, एवढ्याच जागेत 3 जण झोपले होते आणि ते फुटाणे विकून त्याला कसं तरी जगवत होते. काही लक्ष नाही. आम्ही गेलोय नाशिकला, एका अधिकाऱ्याला थोडं आम्ही आमच्या पद्धतीनं घेतलं आणि नागरच्या आयुक्ताला सांगितलं तिकडे येत आहो आणि मला अशी घटना माहीत पडलेली आहे. मी येईपर्यंत आयुक्त पोचला होता. हं. म्हणजे ते जर अगोदर पोचला असता किंवा ही जी भूमिका आहे का आंदोलनच का करावं लागतं आणि अशी जी व्यवस्था येतं का आमच्यावर 350 गुन्हे दाखल झाले. त्यातले 200 गुन्हे तर फक्त दिव्यांगांसाठी आहे. अजूनही माझ्यावर अजून 25, 30, 40 गुन्ह्याचे अजून निकाल लागायचे आहे. म्हणजे शासन निर्णय निघाल्यानंतर पुन्हा तो अंमलबजावणीसाठी गुन्हे दाखल करून घ्यावे लागले. पहिले शासन निर्णयासाठी करावं लागले, कायदा आणण्यासाठी करावं लागले आणि मग त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्याच्यासाठी करावं लागतं. हं. कारण सगळ्याच गोष्टी राजकारणासाठी करत बसलो तर आशीर्वादासाठी काही गोष्टी ठेवाव्या लागेल ना. जे विचार देईल